मनोज जरांगे आज मुंबईसाठी रवाना होणार आहेत आणि मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे मुंबईमध्ये येण्यावर अजूनही ठाम आहेत। मनोज जरांगे यांच्या यात्रेचा मार्ग सुद्धा ठरलेला आहे आणि 28 तारखेला म्हणजेच उद्या मनोज जरांगे मुंबईमध्ये पोहोचतील आणि आम्ही हिंदूंचा गणेश भक्तांना त्रास होणार नाही याची काळजी घेऊ असं सुद्धा जरांगे म्हणालेले आहेत। या संदर्भात अधिकची माहिती घेत आमचे प्रतिनिधी गौरव साळी आपल्या सोबत आहेत। गौरव, मागचा जर सिनारिओ सगळा पाहिला, पार्श्वभूमी जर पाहिली तर काल मुख्यमंत्र्यांचे ओएसडी आले किंवा मुख्यमंत्र्यांनी आवाहन करून उपमुख्यमंत्र्यांनी आवाहन करून सुद्धा मनोज जरांगे आज मुंबईसाठी रवाना होत आहेत। तिथे सध्या काय परिस्थिती आहे जालन्यामध्ये जिथून मनोज जरांगे निघणार आहेत? तर आज गणपती उत्सव आहे, सगळीकडे गणपती स्थापना होणार आहे आणि अशा पार्श्वभूमीवर आज मनोज जरांगे पाटील जालन्याच्या अंतरवाली सराटीतून मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत। मी सध्या अंतरवाली सराटीत उभा आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतात की या ठिकाणी मराठा बांधवांचा उत्साह जो आहे तो शिगेला पोहोचलेला आहे आणि मराठा बांधवांमध्ये जी उत्साह आहे मुंबई जाण्याचा तो आता शिगेला गेलेला आहे आणि आता मुंबईला जाणाऱ्या सर्व मागण्यांची आम्ही माघारी परतणार अशा भावना ज्या आहेत ते या ठिकाणी मराठा बांधवांकडून व्यक्त केल्या जात आहेत। आपण जर पाहायला गेलं तर मनोज जरांगे पाटलांनी वारंवार मागील 2 वर्ष सतत आंदोलन उपोषण केली, मात्र त्यांची मागणी जी आहे ती अद्यापर्यंत पूर्ण झाली नाही। त्यामुळे मनोज जरांगे पाटील काहीशी आक्रमक पाहायला मिळत आहेत आणि याच मागणीच्या अनुषंगाने मनोज जरांगे पाटील आता मुंबईकडे निघणार आहेत। 10 वाजता मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीतून मुंबईकडे प्रस्थान करतील आणि त्यानंतर उद्या ते मुंबईला आझाद मैदान या ठिकाणी पोहोचतील आणि परवापासून म्हणजेच 29 ऑगस्ट पासून ते अंतरवाली सराटीतून निघालेलं हे वादळ मुंबईत पोहोचेल आणि त्या ठिकाणी मनोज जरांगे आपलं आमरण उपोषण जे आहे ते सुरू करणार आहेत। आपण आज जर पाहायला गेलं तर आज गणपती उत्सव आहे, सगळीकडे गणपतीची धूम असणार आहे, मात्र जालन्याच्या अंतरवाली सराटीतून मराठ्यांचं भगू वादळ जे आहे ते आता मुंबईच्या दिशेने थोड्याच वेळात मार्गस्थ होणार आहे। त्यामुळे या ठिकाणी मराठा बांधवांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे। श्रद्धा, अगदी किती वाजेपर्यंत निघतील असं कळतंय तिथून? साधारण 10 वाजेपर्यंत मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीतून मुंबईकडे प्रस्थान करतील अशी तरी अद्याप तरी शक्यता व्यक्त केली जात आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी मराठा बांधव राज्यातील कानेकोपऱ्यातून अंतरवाली दाखल होत आहेत आणि सर्वांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे आणि विशेष म्हणजे आमच्या या आंदोलनामुळे राज्यातील गणपती उत्सवाला कुठलाही गालबोट लागणार नाही किंवा त्या ठिकाणी कुठलीही अडचण आमच्यामुळे होणार नाही अशा देखील एक खबरदारी या ठिकाणी मराठा बांधवांकडून घेतली जात आहे। त्याचबरोबर गेल्या वेळेस आम्ही मुंबईतील वाशी या ठिकाणपर्यंत गेलो होतो, मात्र आता आम्ही मुंबई गाठू आणि मुंबईला जाऊन आम्ही आमच्या सर्व मागण्यांची अंमलबजावणी करूनच परतणार अशा प्रकारच्या देखील भावना या ठिकाणी मराठा बांधव व्यक्त करतात। आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी मराठा बांधवांनी जेवणाची व्यवस्था केलेली आहे, त्याचबरोबर राहण्याची, झोपण्याची, बसण्याची अशी व्यवस्था आपल्या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या माध्यमातून केलेली आहे आणि ते सर्व साहित्य साधन घेऊन ते आता मुंबईच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत आणि आज जो काही गणपती उत्सव सगळीकडे साजरा होणार आहे त्या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटीतून निघणारं वादळ सर्वांचं लक्ष वेधणारं ठरणार आहे। श्रद्धा, अगदी अपडेट घेत राहू। धन्यवाद गौरव दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये येण्यावर ठाम आहेत आणि आम्ही हिंदूच आहोत, गणेश भक्तांना त्रास होणार नाही, शांततेच्या मार्गाने आंदोलन करू असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। 28 तारखेला म्हणजेच उद्या मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये दाखल होतील। दुसरीकडे पाहायला गेलं तर रश्मी शुक्ला यांनी सुद्धा याच पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली होती आणि त्यामुळे आता मुंबईमध्ये येण्याच्या रस्त्यावर या जरांगे यांना थांबवण्याचा प्रयत्न होतो का ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल।